विद्यार्थी मित्रांनो, कार्ल मार्क्स आणि याचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत आपण पाहिला होता. तर याच्यामध्ये मालमत्तेचे महत्त्व, वर्गाचे ध्रुवीकरण, अतिरिक्त मूल्य, दारिद्र्यात वाढ, परात्मता, वर्गाचे ऐक्य आणि संघर्ष, क्रांती, कामगारासंबंधीची हुकुमशाही आणि साम्यवादी समाजाचा उदय, इतके प्रकार आपण त्यांच्या संघर्षाच्या सिद्धांतात पाहिले होते. आता आपण पाहणार आहोत भारतीय समाजशास्त्रज्ञांचा परिचय. समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र हे दोन्ही विषय भारतात ब्रिटनमधून आले. जे ब्रिटिश अभ्यासक भारतात राहिले आणि नंतर जे भारतीय अभ्यासक ब्रिटन आणि अमेरिकेत शिक्षणासाठी गेले, त्यांनी हे दोन्ही विषय भारतात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 1919 मुंबई विद्यापीठात पॅट्रिक गेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभाग स्वतंत्रपणे सुरू झाला आणि तेव्हापासून भारतात समाजशास्त्राला एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून दर्जा मिळाला. त्यानंतर मात्र भारतीय समाजशास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नातून भारतात हे शास्त्र विकसित होत गेले. ज्यांनी भारतात समाजशास्त्रीय अभ्यासाचा पाया रोवला त्यामध्ये प्रामुख्याने G.S. धुर्वे, R.K. मुखर्जी, D.P. मुखर्जी, B.M. सिल, B.K. सरकार, M.N. श्रीनिवास, A.R. देसाई, इरावती कर्वे, A.C. दुबे इत्यादींचा समावेश दिसून येतो. तर समाजशास्त्रज्ञांचा परिचय आपण आता या ठिकाणी पाहिला आहे आणि G.S. धुर्वे यांची कामगिरी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. गोविंद सदाशिव तथा G.S. धुर्वे यांना भारतीय समाजशास्त्रज्ञाचे जनक संबोधले जाते. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजशास्त्राची उभारणी करताना समाजशास्त्रज्ञांची पहिली पिढी त्यांनी तयार केली आणि G.S. धुर्वे यांच्या लेखनात संकल्पना आणि परिप्रेक्ष्याची खूप विविधता दिसून येते. त्यांच्या अभ्यासाचा कल हा मुख्यत्वे करून जगाच्या विविध भागातील संस्कृतीच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणे हा होता. त्यांनी विशेष करून भारतातील संस्कृतीचा सविस्तर अभ्यास केला आणि यात नेमका अभ्यास म्हणजे जाती व्यवस्थेचा. तर धुर्वे यांच्या मतील जमातीविषयींचे विश्लेषण त्यांनी असे केले आहे की अनुसूचित जमातीवरील ग्रंथात त्यांनी ऐतिहासिक, प्रशासकीय आणि सामाजिक बाजूंवर भर दिला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील महादेव कोळी जमातीचा अभ्यास केला. ज्या काळात अनेक प्रस्थापित मानववंशशास्त्रज्ञ व प्रशासक असे मत व्यक्त करत होते की आदिवासी जमातींची स्वतंत्र ओळख कोणत्याही परिस्थितीत जपली गेली पाहिजे, त्याच काळात डॉक्टर G.S. धुर्वे यांचा आदिवासींवरील प्रबंध प्रकाशित झाला आणि त्या दरम्यान वसाहतवादी प्रशासक आदिवासींची अनुसूची बनवत होते आणि सरकारी मानववंशशास्त्रज्ञ आदिवासींना संरक्षण देण्याच्या बाजूने होते व राष्ट्रवादी मंडळी त्यांना विरोध करत होती. म्हणून त्यांना संरक्षण देऊन त्यांना परिघाबाहेर ठेवून फोडा आणि राज्य करा हीच नीती अंमलात आणली जात होती. आता भारतातील विविध भागातील आदिवासींचे हिंदूकरण, त्यांची जी प्रक्रिया आहे तिचा अभ्यास देखील यांनी केला. तर धुर्वे यांच्या मते गणेश, काली, शिव या आदिवासींच्या दैवतांना आर्याच्या इंद्र, विष्णू आणि ब्रह्मा यांच्या बरोबरीने स्थान मिळू लागले आणि भारतीय समाजातील विविध संस्कृतीची सांगड घालण्यासाठी आत्मवाद, कुलप्रतीकवाद व निसर्गवाद यांचा आधार घेतला गेला आणि त्यातूनच भारतातील जमातींना हिंदू मानले जाऊ लागले. धुर्वे असे म्हणतात की स्वेच्छेने ते स्वतःला हिंदू संस्कृतीत सामावून घेऊ लागतात. ताना, भगत, विष्णू भागवत, कबीरपंथी आणि इतर अनेक आदिवासी पुढाऱ्यांनी हिंदू संस्कृती आदिवासींमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भारतातील त्यांचे जे काही विचार आहेत हे विचार या ठिकाणी या जमातीबद्दलचे त्यांनी मांडले आहे. यानंतर आपण M.N. श्रीनिवास यांचा विचार पाहणार आहोत.